2 एप्रिलला मंगळ आणि शनी याची युती मीन राशीमध्ये होत आहे. कसा जाणार आहे? कर्क राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस चांगले जाणार आहेत, पण काही गोष्टी तुम्हाला फार काळजी घ्यावी लागेल. कारण 9व्या घरामध्ये ही राशी परिवर्तन होत आहे. 9वं घर हे भाग्याला दाखवतं, परदेशी प्रवासला दाखवतं, उच्च शिक्षणाला, वडिलांना दाखवतं. त्याचबरोबर एक लक्षात घ्या की मंगळ आणि शनी अस्तावस्थेत आहे. तर जेव्हा मंगळ आणि शनी अस्तावस्थेत असतात तेव्हा तेवढा परिणाम त्यांना एवढा स्ट्रॉंग मिळत नाही. थोडक्यात असं म्हटलं जाईल की काही गोष्टी ज्या असतात त्याचं इतकं म्हणजे भाग्य इतकं साथ देणार नाही, थोडं मेहनत करावी लागेल. ऑफिसच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळेल, तुमचं कौतुकही होईल, चांगल्या गोष्टी होतील. 15 एप्रिलनंतर तुम्हाला फार चांगल्या गोष्टी पाहायला मिळेल. ज्या हळूहळू चाललेल्या गोष्टी आहेत त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. पटापट तुमचे डिसिजन तुम्ही घ्याल, कारण आधीच्या काळामध्ये थोडं कन्फ्युजन असेल, जास्त विचार कराल, थोडासा वेळ लागेल कामाला. पण नंतरचे जे दिवस आहेत ते खूप छान असणार आहेत, चांगल्या गोष्टी होत असणार आहेत. पण वडिलांची तब्येतीची काळजी घ्यायची. त्याचबरोबर वडिलांची थोडेसे मतभेद होऊ शकतात, किंवा मोठे जे लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा तुमचे मतभेद होऊ शकतात. ट्रान्सफर जर असेल किंवा तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असेल किंवा बिझनेस रिलेटेड तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जर ते करायचं असेल तोही काळ चांगला आहे. मुलांना म्हणजे जे शालेय मुलं आहे ज्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जायचं आहे हाही काळ खूप चांगला आहे, जेणेकरून तुम्ही बाहेर कोर्स किंवा काही उच्च शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकता. आध्यात्मिक शक्ती तुमची वाढेल किंवा तुमची ओढ वाढेल त्याबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरंच जे खूप चांगले कर्म करतात आणि देवावर विश्वास ठेवून चांगल्या कर्मावर सुद्धा लक्ष ठेवतात आणि चांगले कर्म करतात त्यांच्यासाठी फार चांगला काळ आहे. तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी, नवीन पॉवर, नवीन चांगल्या गोष्टी 15 तारखेनंतर तुम्हाला जास्त जाणवेल. पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं आहे की आधीचे 15 दिवस थोडंसं तुम्ही कष्ट कराल, खूप छान गोष्टी तुम्हाला होतील. पण नंतरचे 15 दिवस थोडासा त्रास होईल किंवा मन लागणार नाही, किंवा कदाचित काही गोष्टी तुम्हाला त्रासदायक होऊन जातील. जर कोणाची कोर्ट केस असेल किंवा काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बाजूने इम्प्रूव्हमेंट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर थोडंसं घरामध्ये लक्ष द्यावं लागेल. काही हजबंड वाईफच्या रिलेशनमध्ये खूप शांत राहून, रागावर कंट्रोल ठेवून आपले डिसिजन घ्यायचे, घाई करू नका. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की कधी कधी तुम्ही फार स्लो होऊन जाता, तर अशा वेळेला तुम्हाला काही बघता येईल की तुम्ही जर प्लॅनिंग करून काही कामं केली तर तुमच्यासाठी फार चांगल्या गोष्टी होतील. उपाय जे सांगितलेले ते नक्की करा. चांगला काळ येणार आहे. फक्त हे अति विचार करणं थोडंसं काही दिवस असणार आहे. 15 तारखेनंतर तुमच्यात खूप चांगला बदल येतील. 19-20 तारखेनंतर इकॉनॉमिकली कंडिशनसुद्धा सुधारायला सुरुवात होईल. चांगल्या गोष्टी होतील. नक्की उपाय करा. बेस्ट ऑफ लक.